दक्षिण कोलकात्यातील ताराताला ट्रान्सपोर्ट डेपो जवळ बांधकाम सुरू असलेलं गोदामाचं शेड अचानक कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली आहे। या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 50 ते 55 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी गोदामामध्ये स्लॅब टाकण्याचं काम सुरू होतं आणि अचानक शेडचा मोठा भाग कोसळल्याने कामगार आणि कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले गेलेत। घटनेनंतर परिसरामध्ये एकच गोंधळ उडालाय आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे। आतापर्यंत 13 जणांना ढिगाऱ्याखालून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय आणि जखमींपैकी 9 जणांना SSKM या रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। दरम्यान कोलकाता पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक, नागरी संरक्षण दल, अग्निशमन विभाग आणि लष्कराचे जवान सुद्धा बचाव मोहिमेमध्ये सहभागी झालेत। ढिगारा हटवण्यासाठी मोठ्या क्रेनची मदत घेतली जात असून लोखंडी सळ्या कापण्यासाठी गॅस कटरचा देखील वापर केला जातोय। परंतु तब्बल 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असल्याने बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे आणि ढिगाऱ्याखालून मदतीसाठी येणाऱ्या किंकाळ्यांमुळे परिस्थितीची गंभीरता अधिकच वाढली आहे। या दुर्घटनेमागचं आता नेमकं कारण काय आहे याचा शोध प्रशासनाकडून सुद्धा घेतला जाणार आहे।